नमस्कार. आज आपण भारताच्या घटनात्मक इतिहासातल्या एका सगळ्यात महत्त्वाच्या खटल्याबद्दल बोलणार आहोत. एक असा खटला ज्याने अक्षरशः आपल्या लोकशाहीला एका अनिश्चित भविष्यापासून वाचवलं. आता हा खटला किती मोठा होता याची कल्पना काही आकड्यांवरूनच येईल. हा भारताच्या इतिहासातला सर्वात मोठा आणि सगळ्यात जास्त काळ चाललेला कायदेशीर लढा म्हणून ओळखला जातो. विचार करा, या एका खटल्याची सुनावणी तब्बल 68 दिवस चालली, म्हणजे कामकाजाचे 68 दिवस. इतका हा खटला महत्त्वाचा होता की बाकीचे 100हून जास्त खटले बाजूला ठेवले गेले होते. आणि हो, याच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने आत्तापर्यंतचं सर्वात मोठं खंडपीठ स्थापन केलं. तब्बल 13 न्यायाधीश होते त्यात. आजपर्यंत इतके न्यायाधीश कधीही कुठल्याही खटल्यासाठी एकत्र बसलेले नाहीयेत. मग याचा अंतिम निकाल किती मोठा असेल? तब्बल 703 पानांचा. म्हणजे हा निकाल स्वतःच एक ग्रंथ होता. आणि या खटल्याची व्याप्ती किती मोठी होती याचा अंदाज यावरून येतो की योग्य अयोग्य ठरवण्यासाठी आपल्या न्यायालयाने 70हून अधिक देशांच्या घटनांचा अभ्यास केला होता. पण एवढा मोठा कायदेशीर लढा सुरू कसा झाला? तर याची सुरुवात झाली होती एका साधू आणि राज्याच्या संघर्षातून. ही गोष्ट आहे केरळच्या कासरगोड जिल्ह्यातल्या एडनीर मठाची. झालं असं की केरळ सरकारने जमीन सुधारणा कायद्याअंतर्गत या मठाची जमीन ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला, ज्यामुळे साहजिकच मठाच्या उत्पन्नावर आणि दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला. हा घटनाक्रम अगदी सरळ होता. 1963 मध्ये कायदा आला. 1970 मध्ये सरकारने त्या कायद्याचा वापर करून जमीन ताब्यात घेतली आणि त्याच वर्षी मठाचे प्रमुख केशवानंद भारती यांनी या कायद्याला थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. मग भारतीयांचा युक्तिवाद काय होता? तर त्यांचा दावा होता की ही जमीन संपादित करण्याची प्रक्रिया त्यांच्या मालमत्तेच्या, समानतेच्या आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांचा थेट उल्लंघन करते आहे. पण हा खटला फक्त एका मठाच्या जमिनीपुरता मर्यादित नव्हता. याच्या मागे खूप मोठा संघर्ष सुरू होता. हा संघर्ष होता भारताच्या 2 सर्वात शक्तिशाली संस्थांमध्ये, आपली संसद आणि आपलं सर्वोच्च न्यायालय. ही एक प्रकारची घटनात्मक रस्सीखेच होती. संसदेचं म्हणणं होतं की त्यांना घटनेत बदल करण्याचे अमर्याद अधिकार आहेत. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाची भूमिका होती की घटनादुरुस्तीच्या अधिकाराला काही मर्यादा आहेत आणि घटनेचा आत्माच नष्ट केला जाऊ शकत नाही. या संघर्षाची पार्श्वभूमी तशी आधीच तयार झाली होती गोलकनाथ खटल्यामध्ये. तिथे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं की संसद नागरिकांच्या मूलभूत हक्कांमध्ये बदल करू शकत नाही. आता ह्याला प्रत्युत्तर म्हणून संसदेने एक धोरणात्मक त्रिसूत्री वापरली. सगळ्यात आधी 24व्या दुरुस्तीद्वारे त्यांनी स्वतःला मूलभूत हक्कांमध्ये बदल करण्याचा स्पष्ट अधिकार दिला. मग 25व्या दुरुस्तीने मालमत्तेच्या हक्कावर मर्यादा आणल्या. आणि शेवटी 29व्या दुरुस्तीने केरळच्या त्या वादग्रस्त कायद्यालाच न्यायालयीन कक्षेच्या बाहेर ठेवून दिलं. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर न्यायालयासमोर एक अंतिम आणि सगळ्यात मोठा घटनात्मक प्रश्न उभा राहिला. एक असा प्रश्न ज्याचं उत्तर भारताचं भवितव्य ठरवणार होतं. पहिला प्रश्न हा होता की घटनेत बदल करण्याचा संसदेचा अधिकार पूर्णपणे अमर्याद आहे का? म्हणजे त्यावर काही मर्यादा आहेत की नाहीत? आणि याचाच दुसरा, अधिक महत्त्वाचा अर्थ असा होता की नागरिकांचे जे मूलभूत हक्क आहेत ते सरकार कधीही बदलू शकतं का, किंवा ते पूर्णपणे काढूनही टाकू शकतं का? या प्रश्नांवर न्यायालयाने एक अतिशय सृजनशील आणि ऐतिहासिक तोडगा काढला, ज्याने भारतीय कायद्याच्या इतिहासात एक नवा अध्यायच सुरू केला. निकालाचा पहिला भाग. हो, संसद मूलभूत हक्कांमध्ये बदल करू शकते. या एका वाक्याने गोलकनाथ खटल्याचा निकाल रद्द झाला. आणि वरवर पाहता हा सरकारचा एक मोठा विजय वाटत होता. पण खरा मुद्दा पुढे होता. न्यायालयाने पुढे म्हटलं, परंतु संसद घटनेच्या मूलभूत संरचनेत किंवा तिच्या आराखड्यात बदल करू शकत नाही. आणि याच एका वाक्याने सगळं चित्र पालटून टाकलं. आणि यातूनच जन्म झाला मूलभूत संरचना सिद्धांताचा. याचा सरळ अर्थ असा की संसदेला घटना बदलण्याचा अधिकार आहे, पण तो वापरून ते घटनेची मूळ ओळख, तिचा पाया किंवा तिचा आत्मा नष्ट करू शकत नाहीत. म्हणजे लोकशाही, कायद्याचं राज्य, अधिकारांचं विभाजन, धर्मनिरपेक्षता यांसारख्या गोष्टी ज्यांना कोणीही बदलू शकत नाही. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा निर्णय किती काठावर पास झाला होता हे पाहण्यासारखं आहे. 7 न्यायाधीश बाजूने आणि 6 विरोधात. फक्त एका मताच्या फरकाने. विचार करा, फक्त एका न्यायाधीशाच्या मताने भारताच्या लोकशाहीचं अख्खं भवितव्य ठरवलं गेलं. या सिद्धांताने भारताच्या लोकशाहीवर खूप दूरगामी परिणाम केला आणि सत्तेचं संतुलन कायम राखलं.
न्यायालयाने एक अप्रतिम तडजोड केली. एका बाजूला संसदेला घटनेच्या कोणत्याही भागात बदल करण्याचा अधिकार दिला, पण त्याचवेळी घटनेच्या मूलभूत संरचनेला हात लावण्यापासून रोखून एक महत्त्वाची मर्यादा घातली. अधिकार आणि मर्यादा दोन्ही एकाच वेळी स्पष्ट झाले. या निकालाने भारताची लोकशाही तर वाचवली, पण तो आपल्या सर्वांसाठी एक प्रश्न सोडून गेला आहे. आपण ज्या समाजात राहतो त्याची मूलभूत संरचना नक्की काय आहे? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?